आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो राजा. हा बोल विक्रांत. अरे गिरिजा आली नाही अजून. अरे येईल रे, मुली नेहमी उशिराच येतात. नक्की येईल ना? 100%. मग अजून का नाही आली? हे बघ, कुठल्या तरी कामात अडकली असेल, येईल ती. तू टेन्शन नको घेऊ. तसं नाही रे राजा, पण मी दिलेली वेळ कधीच निघून गेलीये. बरं मग मी पण निघू का इथून? समजा तू तिथून निघून गेलास आणि गिरिजा आली, मग? हा ते पण बरोबरच. मग काय करू मी? विक्रांत, तू एक काम कर. तू गिरिजाला एक कॉल करून बघ. अरे राजा, जर मी कॉल केला तर त्या चिठ्ठीला काय अर्थ राहील? दुसरा काही ऑप्शन आहे का मग? ऑप्शन तर नाहीये. ठीक आहे, तू म्हणतोस तर कॉल करून बघतो मी. यस मेरे शेर, हार मत मानना. अरे उम्मीद पे दुनिया कायम है. तू आणि मी काय चीज आहे? भीड. हार नको मानूस. हा नाही बरोबर आहे तुझं. गिरिजा येणार, गिरिजा नक्की येणार आणि मी सांगितलेली साडी नेसूनच येणार. आता कसं बोललास? हा मला कुठेतरी बघितल्यासारखं का वाटतंय? तुझ्या तर सुचित्रा, मी काय केलेलं नाही. मी काय केलेलं नाहीये. आई सुचित्रा, हे बघ, तू शांत हो. हा शांत हो. काही झालेलं नाही. मी काय केलेलं नाहीये. हो बाळा, हो. हट केला. गिरिजा फोन का नाही उचलत आहे? मी खरंच काहीच केलं नाहीये ग. हे बघ इकडे बघ.
इकडे बघ. तू शांत हो आधी. तू रडू नको. सुचित्रा इकडे बघ. इकडे बघ, माझ्याकडे बघ. हा, काही झालेलं नाहीये. ताई, तू हो सुचित्रा, ये इकडे बस आधी. तू बस. ये बस. सुचित्रा, आता शांतपणे मला सांग काय झालं. सुचित्रा, आता मिहिरला काय झालं. मिहिर? ताई, तो मिहिर नाहीये, तो ओजस. तो राहुल आहे. नाही, तो मला नाही माहिती तो कोण आहे. मला नाही माहिती. तू शांत हो. तू शांत हो. मला सांग तू त्याला कशी ओळखतेस. सुचित्रा, काय विचारतीये मी. तो मित्र होता माझा. बर, मग त्यांनी मला फसवलं ताई. फसवलं म्हणजे. त्याने प्रेमाचं नाटक केलं माझ्यासोबत आणि माझ्या मैत्रिणीला डेट करत होता आता. पण बघ, याची अशी अवस्था कशी झाली. ताई, त्याचा तोल गेला आणि तो स्वतःच पडला. मी काय खरंच काहीच केलेलं नाहीये. तू माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. हो हो, आहे माझा तुझ्यावर विश्वास. तू शांत हो. प्लीज सगळं सांग मला. मी ओजसला पहिल्यांदा भेटले तेव्हाच तुम्हाला आवडायला लागलं. स्वाती, अरे ओजस. तू माझं काही बिघडवू शकत नाही. तुमच्यासारख्या 100 पोरींना ना ती जाळ्यात ओढले.